तर आज मी शिकवणार आहे तुम्हाला मठ मुंगाचे वडे कसे बनवणार आणि 12 महिने कसे टिकतात. तर चला, इथं मी मुंगाची डाळ 1 किलो घेतलेली आहे आणि त्याच्यात मी टाकलेली आहे चवळीची डाळ आणि मठची डाळ आणि थोडी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे. तर मी त्याचं प्रमाण व्यवस्थित सांगते आणि पूर्ण डिटेलमध्ये सांगते. आणि काय झालं माहिती का, रात्री मी भिजवायला गेली ना डाळी, तर माझं लक्षात राहिलं नाही व्हिडिओ करायचं. आणि तुम्ही माझ्या गोड ताई समजून जाणार डाळ कशी भिजू घालायची. तर मी ही डाळ रात्री झोपायच्या टायमाला 10 वाजता भिजू घातलेली आहे. हे बघा, 10 वाजता तिला स्वच्छ 4-5 पाण्याने धुतली आणि भिजू घातलेली आहे. आणि आता सकाळी उठून मी तिला मस्त अजून परत 10-12 पाण्याने धुवून घेतली, क्लीन करून घेतली. तिला हाताने चांगली रगडून घेतलेली आहे आणि तशीच रगडायची, हाताने व्यवस्थित रगडून वगैरे घ्यायची. 10-12 पाण्याने तिला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी एका टोपल्यात काढून घ्यायची. तर मी तुम्हाला डाळींचं प्रमाण सांगते कसं घेतलं आहे. तर 1 किलो मुंगाची डाळ घेतलेली आहे, पावशरभर मटकीची डाळ घेतलेली आहे, पावशरभर चवळीची डाळ घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी फक्त छोटीशी 1 वाटी. म्हणजे एवढी छोटी घ्यायची, जास्त नाही घ्यायची, छोटीशी 1 वाटी घेतलेली. त्याच्या व्यतिरिक्त काही घेतलेलं नाही आहे. तर चला, मी ही डाळ काय करते आता, मस्त मोकळी झालेली, हिला पाणी टाकून पिसायचं नाही आपल्याला, कोरडी जिला व्यवस्थित पिसून घ्यायची आहे. तर इथं मी मिक्सर भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण पिसून घेऊ. आपली डाळ थोडीच आहे त्याच्यामुळे, नाही तर मग चक्कीवरनंसुद्धा आपण दळून आणतो हिला. पण आता मी काही घरीच दळून घेते आणि त्याच्यात मी टाकणार आहे लसूण मी घेतला आहे एवढा. हे बघा, लसूण मी 1 प्लेट, असा छोटीशी 1 प्लेट घेतलेला आहे आणि लसूणचे छिलके वगैरे काही काढलेले नाही आहे, गावरानी लसूण आहे. तर टाकून देते मी. हे बघा, प्रत्येक भांड्यात आपल्याला लसूण टाकायचं आहे, जेणेकरून यांना लसूण व्यवस्थित पिसला जाईल. तर चला, हे पिसून घेते मी आणि मग बोलते तुमच्याशी. माझा आवाज तुम्हाला समजतच असणार, मला किती सर्दी, खोकला, थंडी, ताप आलेला आहे ना, तुम्हाला काय सांगू. पण म्हटलं चला, माझ्या गोड ताईंसाठी व्हिडिओ तो व्हायलाच पाहिजे आणि मी बनवते म्हटलं तर मग माझ्या गोड ताईंना दाखवायला पाहिजे. तर चला, हे बघा, आणि कामं पण इतके राहिलेले आहे ना, तुम्हाला काय सांगू. तरी पण मी व्हिडिओ बनवते माझ्या गोड ताईंसाठी. चला, मी ना आता हे पिसून घेते आणि मग बोलते. आणि आपल्याला ना असं राहून पिसायचं आहे, पाणी टाकायचं नाही आहे. परत मिक्स करायचं आहे. पाणी जर टाकलं ना, काय होतं माहिती आहे का, वडे आपले पातळ येतील, त्याच्यामुळे पाणी टाकायचं. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला. दाखव रे बेटा असं. हे बघा, थोडंसं बारीक करते मी अजून. आता खूप छान झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवते मी कसं पिसून घेतलेलं आहे. हे बघा, तर आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे. सर्व पिसून झालेलं आहे. आता राहिली डाळ, थोडीशी डाळ राहिलेली. आता ही सर्व टाकून घेते मी. त्याच्यात खाली पाणी आहे ना, ते पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे, काढून घ्यायचं. आणि जिरं टाकलेलं आहे ना, इतका छान वास सुटला आहे, तुम्हाला काय सांगू. असं वाटतंय आत्ताच हे पीठ आहे ना तव्यावरती टाकून खाऊन घ्यावं, इतकं छान असं सुटलेला आहे वास. त्याच्यात लसूण आणि जिरं टाकलेलं आहे फक्त, तरीसुद्धा इतका छान वास सुटला.
आता तर त्याच्यात टाकायचं सर्व तिखट वगैरे टाकायचं बाकी आहे. मग हे करून घेते. हे बघा सर्व वाटण करून झालेलं आहे आपल्याला. आणि किती डाळ दिसत होती दिसून आहे बघा, एवढी झालेली आहे. तर आता मी त्याच्यात काय काय टाकते ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. पहिले फॅन बंद करते आणि मग बोलते. डाळ आपली मस्त पिसून झालेली आहे. आपल्याला जशी पाहिजे होती तशी डाळ पिसून झालेली आहे. याच्यात फक्त जिरं आणि लसूण टाकलेलं आहे आपण. तर आता मी टाकते त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ आपल्याला नंतर सुद्धा टाकता येईल. त्याच्यात तिखट टाकते. आणि तिखट तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं. आणि हळद आपल्याला फक्त थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची. हे बघा हळद. आणि आपण कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ती टाकायची. कोथिंबीर आहे ना मस्त मिक्सरला फिरवून घ्यायची. आणि कसं माहिती आहे का, आपण जेव्हा वडे झाडतो ना तेव्हा मग ती लागत नाही. अशी पिसून जर घेतली ना तर स्मूथ असे वडे येतात. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. चल मिक्स करून घेते मी. हा हा हा, वास इतका छान सुटलाय ना. खूपच भारी, एकच नंबर. कोण आवाज येते का? अय गुडिया, तो दादा धुरा काय सारा घेऊन आलास ना. हो हो आली दीदी आली. कोण कोणतरी आलं. ईशान आहे ना ग. जाऊ येते हे घे. आणि मीठ आहे ना चेक करून घ्यायचं. तुम्हाला लागलं तर टाकायचं, नाही लागलं तर नका टाकू तुम्ही. इतकं छान झालं ना. वाव असं पीठ झालेलं आहे आपलं. आणि कलर बघा तुम्ही. आणला का त्याला धुवून टाकायचं. कसं आपल्याला नंतर टाकता येतं एवढं. पण जास्त झालं ना मग टाकता येत नाही आणि खारच्या खारं होतं मग ते जास्त. परत मिक्स करून घेते. याची तर पोळी करणार आहे मी थोडीशी चांगली, मला आवडते. चेक करून बघते आता बरोबर आहे. चल तर आता आपण वडे टाकून येऊ. मी ना मस्त प्लास्टिकचा पेपर काढलेला आहे, तो पेपरवरती टाकून येऊ आपण. चला एकदा परत मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे बघा असे वडे झाडून घेते. इकडे टाकून टाका
असं पडतात ना, दाखवतो. अशी चाळणी घ्यायची आणि तिच्याने काही वेळ लागत नाही. असे वडे झाडून घ्यायचे. तिकडे खड्डा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण वडे झाडून घ्यायचे आपल्याला. आणि बघा किती छान दिसत आहे. हे बघा असे वडे झाडून घ्यायचे, एकसारखे वडे पडतात. चल, हे बघा वडे करून झालेले आणि 1.5 किलोचे वडे एवढे झालेले. आणि हे वाळून झाले का आपल्याला संध्याकाळी काढायचंय. तर चला आता खाली जाते मी. बघितलं घाम किती येतोय मला. वडे करून झाले आपले हले. हे बघ, चला खाली जाऊ. आणि मी ना थोड्याशा अशा तव्यावरती चाणक्या करायला आहे ना, थोडं पीठ घेतलेलं आहे. फक्त माझ्या पुरता घेतलेलं आहे. मुलं वगैरे खाता का नाही काय माहिती. तर थोडंसंच घेतलेलं आहे मी. 2-3 चाणक्या होतील बुवा असं. चला खाली जाते. घाम बघा तुम्ही. कुठलीही गोष्ट करणं सोपं नाही. पाणी तर काही लागलं नाही. पाणी घेऊन आली ती. दगड वगैरे ठेवून दिलेले. फुलं बघा आपले किती छान आलेले. खालून घर इतकं छान वाटतं ना या फुलांमुळे. एकदम भारी वाटतं. हो, मस्त वाटतं. आणि पावसाने समोरचं गार्डन बघा तुम्ही किती स्वच्छ झालेलं आहे आणि भारी पण वाटते.